मग ती योजना ग्रामपंचायतची आहे ना. मग माझी बहीण काय करते, हँडपंप जाते, हँडपंपला मोठा गंडा राहते नाही. आणि मग माझी बहीण काय करते, योजना कोणाची ग्रामपंचायत, कुठलं कोण दुरुस्त करत ग्रामपंचायत. मला काय घेण्यात नाही. मग सासूचा राग, सासऱ्याचा राग, नंदेचा राग, भावाचा राग, याचा राग, त्याचा राग, आणि योजना कोणाची, कोण दुरुस्त करणार आहे, कोणाची जबाबदारी कोणाची, दुरुस्त कोण करेल, सासूचा राग, नंदेचा राग, याचा राग, त्याचा राग, त्याचा खरं आहे खोटं आहे. पण हे माहित नाही. माननीय सरपंचाच्या घरी, माननीय उपसरपंचाच्या घरी तर विहीर आहे, बोरवेल आहे, तुटला दंडात काय घेणे ना, त्यांना काय घेणे ना, तर घरात आज मला होईल. त्या हँडपंपवर जेवढे लोक राहतात जवळपास त्यांना त्रास होईल आणि गिरं तोडलं तिला पहिले त्रास होईल. पण मालकी कोणाची आहे, सरकारची. आणि कोणाची आहे, ग्रामपंचायतची आहे. मी माझं उदाहरण सांगतो. माझ्या गावात माझं घर आहे, माझ्या गावात माझं घर आहे आणि माझ्या घरावर लोक काय करतात, दगड मारतात. काय म्हणतात, दगड मारतात. मग मी काय करतो, माझं नाही, माझ्या घरावर लोक दगड मारतात. मग मी काय करतो, त्यांना बोलावतो, त्यांचं स्वागत करतो, त्यांना खुर्चीवर बसवतो, हात टाकतो, आरती करतो, पेढा भरतो आणि मग सगळं झालं. मग साहेब आज किती दगड मारले, तुम्ही 5. साहेब ते 10 दगड मारले. किती दगड मारा असं मी त्यांना सांगतो. तुमच्या गावात काय करतो, आपल्या गावात काय करतात, काय करतात सांगा ना. माझ्या गावात काय करतात, हात टाकतो, पूजा करतो, आरती करतो आणि 10 दगड मारा म्हणतो, पेढे भरवतो. तुमच्या गावात काय करतात, तुमच्या गावात दगड मारायचं सांगा. काय करतो आपण, शिव्या देतात, मारपीट करतात, गोंधळ घालतात, कोर्टकचेऱ्या करतात. मारताना दगड मारत काय बिघडते नाही, मारताना दगड मारत काय बिघडते. 5 मारत 15 मार म्हणा, थोडं कमी तू कुठल्या गावामध्ये कोणाच्या बापाच्या गावात जाईल, मारू देता का तुम्ही, दगड मारू देता. जल जीवन मिशनची माहिती मला सांगितलेली आहे. स्वमालकीची भावना आता विषय सुरू आहे. जल जीवन मिशन मॅडमने सांगितलं 55 लिटर पाणी प्रत्येक घराला नळ, पाणी पुरेसं, शुद्ध आणि नियमित सांगितलं मॅडम, समजून दिलं तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो, मालकी तुमच्या घरावर दगड का मारता येत नाही लोकांना, भाव द्या ना. अहो समजा मॅडम तुमच्या घराला येईल, दगड मारेल, मारू देतो आपण. कारण घर कोणाच्या मालकीचा, कोणाची मालकी, पैसा कोणाचा लागला, दगड मारण्याचा लागला का, घर माझ्या मालकीचा आहे, पैसा मी लावलेला आहे, बंद्याने पैसा खर्च केला, बंदीने पैसा खर्च केला, तू अधिकार दगड मारले मारून काय म्हण, कोर्ट कचेऱ्या मार, ढाल मार, काय काय झालं. कारण घर कोणाच्या मालकीचं आहे आणि ही योजना कोणाच्या मालकीची आहे, ग्रामपंचायतीची. तोडण्याची जबाबदारी कोणाची आहे, मारण दगड, काळ्या टोप्या, फेकणारे पाणी, लावणारे बिंदू पंप, करणारे खड्डे, तर पाणी कोणाचं, सरकार. योजना कोणाची, सरकार. मग आता सरकार काय शिकवते तुम्हाला, आता सरकार शिकवते आता योजना कोणाची, आपली. आता माहिती कोणाची, 30 वर्षापूर्वी योजना कोण सांभाळायची, गावकऱ्यांनी, ग्रामस्थांनी. मग आता खरं तुम्ही तोडा, कारण टोपी काढली कोणाला बसवायची आहे, पाईप पडलं कोणाला दुरुस्त करायचं आहे, पाणी कमी पडलं कोणाला पाणी घ्यायचं आहे, ब्लिचिंग कमी पडलं कोणाला करायचं आहे, बरोबर आहे. आता लोकांना करायचं, ग्रामस्थांना करायचं आहे, गावाला करायचं आहे. जेव्हा वाटतं की ही मालकी माझी आहे, हा घर माझा आहे, तो घर करत होते का. समजा मला माझं घर बनवायचं आहे, मालकी माझी आहे, पैसा माझा आहे, पैसा माझा आहे, मालकी माझी आहे. तो घर बनवताना खरंच कमजोर होईल का, अयोग्य ठेकेदार येईल का, चुकीचे मिस्त्री येतील का, चुकीचा मटेरियल येईल का, आणि पाणी न मारता घरात पिळून न करता घर बांधलं जाईल का. कारण घर कसं बनवायचं आहे, कच्चा की मजबूत, पक्का की मजबूत, पक्का आणि मजबूत दोन्ही बनवायचं.
पैसा माझा घर माझा तुमचा समजलं पाहिजे आणि ही योजना